चॉकलेट सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, बरोबर आहे की नाही? पण मग कोणतं चॉकलेट खायचं, काय खायचं? मग ह्याची किंमत इतकी, याची इतकी, ते खूपच महाग मिळतंय. पण सगळ्या चॉकलेटमध्ये भरपूर साखर घातलेली असते, फॅट्स असतात. तर मला असं वाटतं की हे एक रेसिपी करून बघा बरं जरा तुम्ही. एक नारळाचं आपलं कोकोनट ऑइल जे आपण खाऊ शकतो, असं कोकोनट ऑइल डबल बॉयलरमध्ये घ्यायचं. कोकोनट ऑइल घ्यायचं, कोको पावडर घ्यायची, मिल्क पावडर घ्यायची, थोडी खडी साखर असते ना आपली, तशी त्याच्यात ती डिझॉल्व्ह करायची. साधी साखर केली तरी चालेल. साखर जरा कमीच घालण्याचा बघा, कारण मिल्क पावडरमध्ये पण थोडा गोडवा असतो. ते करून तो आपला जो मोल्ड असतो, चॉकलेटचा मोल्ड, त्याच्यामध्ये ते टाकायचं. आता ते जेव्हा कराल तुम्ही डबल बॉयलरमध्ये, त्याच्यामध्ये ज्यांना वाटतं की आम्हाला ड्रायफ्रुट्सवाले क्रंची आवडतात, त्याने ड्रायफ्रुट्स टाका. ज्यांना पीनट्स आवडतात त्याच्यात, त्यांनी पीनट्स टाका. ज्यांना सगळं मिक्सचर आवडतं त्यांनी ते टाका. पिस्ता टाका, पिस्ता टाका. जे काही टाकायचं ते त्याच्यात टाका. त्या मोल्डमध्ये तुम्ही मस्तपैकी ते करून घ्या. डबल बॉयलरमध्ये करून घ्या आणि मोल्डमध्ये टाका. ते फ्रीजमध्ये ठेवा. बाहेर काढल्यानंतर एकदम उत्तम चॉकलेट तयार होतात. म्हणजे तुमच्या देखत तुम्ही टाकलेले इन्ग्रेडियंट असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही कंट्रोल केलेली साखर पण असते. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी थोडी साखर कमी घाला, ज्यांना लहान मुलांना द्यायचे थोडे ड्रायफ्रूट जास्त घाला. तर हे चॉकलेट कसे लागतात जरा बघाल का करून आणि मला सांगा बरं कमेंटमध्ये की कसे वाटतात तुम्हाला हे चॉकलेट्स म्हणून. आणि मग हे जर चांगले लागत असतील तर ते विकतच्या पेक्षा हे आपलं होममेड छान होतं ना. आठवड्यातून एक 15 मिनिटाचा एक्सरसाइज काही मुलांना पण शिकवा करायला आणि सांगा मला की मुलांना पण करता यायला लागली. आणि चॉकलेट हे चॉकलेटसाठी खायचं असतं. हे मन समाधान होण्यासाठी खायचंय, जेवण म्हणून नाही. हे पण लक्षात ठेवा. कारण कोणतीही गोष्ट अति केली की त्याचे दुष्परिणाम तर होणारच आहेत. आणि मग मला ती सांगायची गरज नाही पडली पाहिजे. म्हणूनच चॉकलेट चॉकलेट सारखं खायचं, पण होममेड असेल तर अजून मजा येणार आहे तुम्हाला. बघा बरं करून आणि सांगा मला.